Important things believers must know. Marathi language. बाप्तिस्मा करणारा योहान, त्याचे आईवडील सर्व पवित्र आत्म्याने भरले होते. योहान त्याच्या आईच्या गर्भातही पवित्र आत्म्याने भरला होता. लूक 1. आणि तो इस्रायेलच्या पुष्कळ मुलांना त्यांच्या देव प्रभूकडे वळवेल. 17. तो एलियाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्याच्या पुढे जाईल, वडिलांची अंतःकरणे मुलांकडे वळवण्यासाठी आणि आज्ञान मानणाऱ्यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवेल, प्रभूसाठी तयार केलेल्या लोकांना तयार करेल. प्रश्न. बाप्तिस्मा करणारा योहानसारखा शक्तिशाली माणूस इस्रायलसाठी देवाने दिलेले आपले काम बदलेल आणि परराष्ट्रीयांना बाप्तिस्मा देईल असा तुमचा विश्वास आहे का? नाही. बाप्तिस्मा करणारा योहान 5 पुस्तकांमध्ये स्पष्ट करतो, मत्तय, मार्क, लूक, योहान आणि प्रेषितांची कृत्ये, येशू त्याच्यापेक्षा अधिक शक्तिशाली होता. त्याने म्हटले की तो पाण्याने बाप्तिस्मा देईल आणि येशू पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल. येशूचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला आणि त्याच वेळी शारीरिक आणि आध्यात्मिक नीतिमत्ता पूर्ण झाली. लूक 4:1 मग येशू पवित्र आत्म्याने भरलेला जॉर्डनमधून परतला आणि आत्म्याने त्याला अरण्यात नेले. येशूची आई मरिया वरच्या खोलीत आत्म्याने भरली. प्रेषितांची कृत्ये 1. आणि जेव्हा ते आत गेले तेव्हा ते ज्या माडीच्या खोलीत राहत होते तिथे गेले. पेत्र, याकोब, योहान आणि अंद्रिया, फिलिप्प आणि थोमा, बर्थलमय आणि मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब आणि शिमोन जिलोत आणि याकोबाचा मुलगा यहुदा. 14. हे सर्वजण एकाच उद्देशाने प्रार्थना आणि विनंत्या करत राहिले, त्या स्त्रिया आणि येशूची आई मरिया आणि त्याचे भाऊ यांच्यासह. प्रेषितांची कृत्ये 2. जेव्हा पेंटेकॉस्टचा दिवस पूर्णपणे आला तेव्हा ते सर्व एकाच ठिकाणी एकत्र होते. 2. आणि अचानक आकाशातून जोरदार वायासारखा आवाज आला आणि ते ज्या घरात बसले होते त्या सर्व घरात ते भरले. 3. तेव्हा त्यांना अग्नीच्या जिभांसारख्या विभाजित झालेल्या दिसल्या आणि त्या प्रत्येकावर एक बसली. 4. आणि ते सर्व पवित्र आत्म्याने भरले गेले आणि आत्म्याने त्यांना उच्चार दिला तसे ते इतर भाषा बोलू लागले. परराष्ट्रीय लोकांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला आणि ते पवित्र आत्म्याने भरले गेले, ते वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलत होते. प्रश्न. परराष्ट्रीय लोकांचे काय झाले? सर्व ख्रिश्चन आणि संतांची हत्या, पैसा, शक्ती आणि नियंत्रणामुळे तथाकथित दुष्ट शारीरिक नीतिमान विश्वासणाऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी आत्मिक नीतिमान विश्वासणाऱ्यांना मारले. असे दिसते की पादरी आणि नेते परराष्ट्रीय लोक ज्या परिस्थितीत आहेत ते समजत नाहीत. देवाच्या आदेशाने गोष्टी केल्या जातात. देवाकडून येशूला आणि येशूकडून शिष्यांना आज्ञा आहे. म्हणूनच मत्तय 2:8-9 मध्ये शिष्यांना आज्ञा देण्यात आली होती, म्हणून जा आणि सर्व राष्ट्रांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आणि योहान रात्री 8:21 म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, तुम्हाला शांती असो. जशी पित्याने मला पाठवले आहे तशी मीही तुम्हाला पाठवत आहे. शिष्यांशी ख्रिश्चनांशी बोलताना येशू ख्रिस्ती आणि संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिष्यांना पाठवतो. प्रेषितांची कृत्ये 11:26 मध्ये एक शिष्य ख्रिश्चन असतो आणि शिष्यांना प्रथम अंत्योखियामध्ये ख्रिश्चन म्हटले गेले. म्हणून तुम्ही असे म्हणू शकता की केवळ ख्रिश्चन आणि संतच विश्वासणाऱ्यांना सत्य शिकवू शकतात कारण त्यांच्यात सत्याचा आत्मा आहे. लूक 8. मग त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, या दृष्टांताचा अर्थ काय आहे? 10. आणि तो म्हणाला, तुम्हाला देवाच्या राज्याचे रहस्य जाणून घेण्याचे दान दिले आहे, परंतु इतरांना दृष्टांतांमध्ये असे सांगितले आहे की पाहताना ते पाहू शकत नाहीत आणि ऐकताना ते समजू शकत नाहीत. शेकडो वर्षांपूर्वी ख्रिश्चन आणि संत बनलेले परराष्ट्रीय लोक मारले गेले. ही परिस्थिती आहे. त्यांना सत्य शिकवणारा कोणी नाही. ते हास्यास्पद वाटेल पण ते खरे आहे. हत्येनंतर संप्रदायांची सुरुवात झाली. त्यांनी सुरुवात केली कारण कोणालाही सत्य माहीत नव्हते.
त्यांना मनुष्याच्या आत्मिक भागाबद्दल काहीही माहीत नव्हते. त्यांना फक्त शारीरिक उपासना माहीत होती, म्हणून ते यहुद्यांसाठी पाण्याचा बाप्तिस्मा देण्यास सुरुवात करतात. सत्य न जाणता पादरी योहान 3:16 बद्दल खोटी माहिती शिकवत आहेत, कारण देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. बरेच जण म्हणतात की जर तुम्हाला पापांची क्षमा मिळाली तर तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. ते खरे नाही. योहान 3:16 योहान 3:5 संदर्भ देत आहे. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे सांगतो, जोपर्यंत कोणी पाण्याने आणि आत्म्याने जन्मला नाही तोपर्यंत तो देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. पाण्याने जन्म म्हणजे तुम्हाला ख्रिस्ताचा आत्मा मिळाला आहे आणि आत्म्याने जन्म म्हणजे तुम्हाला देवाचा आत्मा आणि सत्याचा आत्मा मिळाला आहे. देवाचे राज्य म्हणजे सार्वकालिक जीवन. योहान 3:16 आणि योहान 3:5 दोन्ही समान संदेश देतात. ते ख्या ख्रिश्चनाची व्याख्या करत आहेत. देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आणि सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी तुमच्याकडे ख्रिस्ताचा आत्मा, देवाचा आत्मा आणि सत्याचा आत्मा असणे आवश्यक आहे. तुम्ही प्रकाशाकडे येत आहात की अंधारात राहता.